स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये. आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप मजेदार गोष्ट. चला तर ऐकूया ही गोष्ट, जिचे नाव आहे साखर आणि माती. एक दिवस बादशाह अकबर यांचा दरबार भरलेला होता. तेव्हा एक दरबारी हातात काचेची बरणी घेऊन आला. बादशाने विचारले, या बरणीत काय आहे? दरबारी बोलला, यात माती आणि साखरेचे मिश्रण आहे. ते कशासाठी? अकबर बादशाने पुन्हा विचारले. माफी असावी महाराज, दरबारी बोलला. आम्ही बिरबलच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घेऊ इच्छितो. आमची एक अशी इच्छा आहे की त्यांनी मातीतून साखरेचा दाना दाना वेगळा करावा. बादशाने बिरबलकडे पाहिले आणि स्मित हास्य करीत बोलले, हे बघ बिरबल, तुझ्यासमोर रोज नवीन आव्हान असतात. आम्हाला असे वाटते की तू पाणी न वापरता मातीतून साखर वेगळी करावीस. हे खूपच सोपे आहे महाराज, बिरबल बोलला. हे तर लहान मुलांच्या खेळासारखे आहे. असे म्हणत बिरबलने बरणी उचलली व तो दरबारच्या बाहेर गेला आणि दरबारी देखील त्याच्या मागे गेले. बिरबल बागेत गेला. तिथे त्याने एका आंब्याच्या झाडाच्या भोवताली बरणीतील साखर आणि मातीचे मिश्रण पसरविले. हे तुम्ही काय केले? एका दरबाराने विचारले. याचे उत्तर तुम्हाला उद्या मिळेल, बिरबल बोलला. दुसऱ्या दिवशी ते सर्वजण बागेतील त्या आंब्याच्या झाडाजवळ पोहोचले. तिथे फक्त माती पडलेली होती. साखरेचे सर्व दाणे मुंग्या गोळा करून आपापल्या वारुळात घेऊन गेल्या होत्या. काही मुंग्या अजूनही साखरेचे दाणे घेऊन जाताना दिसत होत्या. परंतु सगळी साखर कुठे बरे गेली? दरबाराने विचारले. मातीपासून वेगळी झाली आहे, बिरबल बोलला. सर्व हसायला लागले. बादशाने सर्व दरबारांना सांगितले, जर तुम्हाला साखर पाहिजे असेल तर मुंग्यांच्या वारुळात जाऊन बघा. आणि सर्वजण जोरात हसायला लागले. मग कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? आम्हाला नक्की सांगा.